गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव बंद्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपानं मागील 4 दिवसांपासून धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट व शासकीय हमीभावानं भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 11 मार्च रोजी रात्री गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने 25 ते 30 हत्तींच्या संख्येनं जंगली हत्तींचा कळप वडेगाव बंद्या परिसरात दाखल झाला। हत्तींच्या कळपानं शेतशिवारातून मार्ग काढत जाताना भाजीपाला, पाईपलाईन, मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। प्राचीन काळापासून असलेल्या खोल्या देवाच्या देवघराची नासधूस केली। हत्तींनी वडेगाव बंद्या परिसरात आपले बस्तान मांडलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका व भाजीपाला पिकांची हत्तींच्या कळपानं जमीनदोस्त करून नासधूस केली आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, सरपंच घनश्याम शहारे, उपवन संरक्षक पवनकुमार जोंग, नवेगाव नागझिरा व्याघ्रचे उपसंचालक प्रीतमसिंह कोडापे, उपविभागीय वन अधिकारी बालकृष्ण दुर्गे, नवेगाव बांध येथील प्रकाश निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार, राजेंद्र सिंह बहुरे तसेच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी गावकऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। दरम्यान ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट व एकरी 40 क्विंटल उत्पादन धरून शासकीय हमीभाव 2360 रुपये प्रमाणे सुमारे 94,400 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून लेखी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सध्या गोठणगाव व अर्जुनी मोरगाव वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वडेगाव बंद्या परिसरात तळ ठोकून हत्तींच्या हालचालींवर ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवून गस्त घालत आहे। तसेच हत्तींचा कळप दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावं आणि त्यांच्या जवळ जाणं टाळावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। दरम्यान हत्तींच्या कळपामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य भरपाई द्यावी आणि हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मी घनश्याम बाबूलाल धामट, पंचायत समिती सदस्य अर्जुनी मोरगाव। आज ग्राम वडेगाव बंद्या येथे आलो असता मागील 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मका या पिकामध्ये हत्तीचा कळप आलेला आहे आणि 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मक्याची पिकाची खूप नुकसान झालेली आहे। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी इथे आले असता ACF आणि RFO साहेब हजर होते। त्यांनी मदतीची आश्वासन देऊन मदत करू असे सांगितलं। तेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं अशी मागणी केली आहे की सरासरी पीक हे 40 क्विंटल येते आणि सरकारी भाव हा 2360 रुपये आहे। तो धोरण स्वीकारून सरकारने आम्हाला 94,400 रुपये अशी सरसकट झालेली नुकसान भरपाई प्रति एकरप्रमाणे द्यावी ही आम्हाला शेतकऱ्याकडून मागणी आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।